कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक अंतर्गत सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी महाविद्यालय अंबड जिल्हा जालना या ठिकाणी आज आपण विद्यार्थी प्रकल्प लेखन सादरीकरणासाठी एकत्रित जमलेलो आहे। या सादरीकरणासाठी सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी महाविद्यालय अंबड चे डॉक्टर भास्कर भारतभूषण उपस्थित सर्व विद्यार्थी वृंद। तर माझा जो शोध प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे फलटण नगरी महात्मा। तर फलटण नगरी हा विषय निवडताना तुला मनामध्ये कन्फ्युजन होतं की निवडावं काय आणि निवडल्यानंतर प्रत्यक्षात तिथपर्यंत पोहोचावं की नाही। पोहोचल्यानंतर माहिती मिळणार आहे त्यासाठी आम्ही दादा आहेत दादा आहेत कृष्णाभाऊ आहेत अंकितराजा शास्त्री आहेत आम्ही सर्वांनी तिकडे गेले तर त्यावेळेला आम्ही त्या फलटणमध्ये गेल्यानंतर तेथील प्रत्यक्ष स्थानाला भेट देऊन तिथली माहिती आम्ही आमच्याकडे जमा केली। त्यासाठी दादांचं सर्वांचं मला मोलाचं सहकार्य लाभलं। तर हा जो फलटण नगरी जो विषय घेतलेला आहे या विषयामध्ये फलटण नगरीविषयी सविस्तर भौगोलिक माहिती मी त्यामध्ये ॲड केलेली आहे। तसेच तेथील लोकसंख्या, तेथील प्रशासकीय व्याप्ती, तसेच तेथील कृषी उद्योग आणि अर्थव्यवस्था यावरती मी थोडं अवलोकन केलेलं आहे। आणि फलटण नगरी किंवा या नगरीला फलटण हे नाव कसं पडलं याचं एक आख्यायिका आहे की फलस्त ऋषींच्या नावावरून या फलटण नगरीला फलस्त नगरी असं नाव पडलेलं आहे। आणि ही नगरी मग स्थापन कशासाठी कसं एखादा वृक्ष वटवृक्षानं जर मोठं व्हायचं त्यासाठी कुठतरी त्याला हीच पेरावं लागतं। आणि त्या फलटण नगरीचं सुरुवातीला हे शहर नव्हतं, हे छोटीशी एक वस्ती वसाहत होती। आणि या प्राचीन काळातील फलटणचा इतिहास त्यामध्ये मी नमूद केलेला आहे। तसेच प्राचीन काळ झाल्यानंतर मध्ययुगीन काळ आहे, त्या मध्ययुगीन काळात ती वसाहत किंवा ते शहर ग्रामीण कसं विकसित झालं, कोणत्या पद्धतीने विकसित झालं याचं मी विश्लेषण यामध्ये केलेलं आहे। तसेच मराठा काळामध्ये ही फलटण नगरी कशी विकसित झाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ही फलटण नगरी कशी विकसित झाली, सांस्कृतिक पद्धतीने झाली, धार्मिक पद्धतीने झाली, ऐतिहासिक पद्धतीने झाली, हे असे मी मुद्दे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जी पेशवाई आहे त्या पेशवाईंच्या काळामध्ये या नगरीमध्ये आणखी कोणत्या प्रकारचं वृद्धिंगत वाढ झाली हे याचं नमूद मी यामध्ये केलेलं आहे। आणि नंतर ब्रिटिश काळानंतर स्वातंत्र्य भारताला जेव्हा मिळालं 1947ला त्याच्यानंतर ही फलटण नगरी कशी पुन्हा विकसित झाली याविषयी मी सविस्तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। तसेच या फलटण नगरीमध्ये जे निंबाळकर राजघराणं आहे त्या राजघराण्याने त्या फलटण नगरीसाठी एक ऐतिहासिक एक वैभव त्या नगरीला दिलेलं आहे, ते म्हणजे मधुजी मनमोहन राजवाडा। तो फलटण नगरीतला एक ऐतिहासिक वैभव म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं जातं। आजही आपण तिथे गेल्यानंतर त्या जुन्या काळातलं जे समजा तिथली जी त्या वास्तूची जी रचना आहे, त्या वास्तूची जी शिल्पकला आहे किंवा तिथली जे संसाधनं आहेत याविषयी एकदम एक सुंदर गेल्यानंतर एक आपल्याला आपण जुन्या काळामध्ये गेल्यासारखा आपल्याला एक आभास होतो। आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही सर्वांनी घेतलेला आहे, म्हणून एवढं मी सांगितलं तुम्हाला। तर याच्यामध्ये आपल्याला वास्तुकलाविषयी आहे त्याच्यामध्ये, आणि जे तिथलं बांधकाम आहे, जी स्थापत्यकला आहे त्याच्याविषयी त्याच्यामध्ये इत्तरभूत माहिती आहे। तसेच राजवाड्याचा जो अंतर्गत भाग आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी नक्षीदार, जसं ताजमहलवरती आपण म्हणतो की सुंदर नक्षीकाम आहे त्या प्रकारचं नक्षीकाम तिथं आहे, कोरीवमध्ये आहे। तसेच पर्यटनाच्या दृष्टीनं एक सुंदर बघण्यासारखा मधुजी मनमोहन राजवाडा आपल्याला पाहायला तिथे मिळतो। मग या फलटण नगरीमध्ये फक्त हे ऐतिहासिक वैभव असं नाही तर याच्यामध्ये प्रमुख मंदिरही आहे। या मंदिरामध्ये आपण महानुभावांची जी दक्षिण काशी म्हणून आपण त्या फलटण नगरीला आपण ओळखतो। तर यामध्ये प्रामुख्यानं आमच्या या पंचकृष्णांपैकी जे तिसरे अवतार आहेत चक्रपाणी प्रभू महाराज यांचं जे जन्मस्थान ते फलटण नगरी आहे। याच्यामध्ये प्रमुख मंदिरं जे आहेत त्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे, आपल्या सर्वांना ते श्रुत आहे, पण तरी आता योग आहे झालेला सांगण्याचा सांगू। तर यामध्ये प्रामुख्यानं चक्रपाणी महाराजांचं जे जन्मस्थान आहे ते फलटणच्या जुन्यापेठ भागामध्ये आहे। आणि श्री आबासाहेब मंदिर हे फलटण नगरीमधलं एक सर्वात सुंदर एक नवीन वास्तुकला
जे राजस्थानमध्ये जो एक 40 देवाचा जो पाषाण आहे त्या पाषाणामध्ये बांधलेलं ते आबासाहेब मंदिर बघायला एकदम सुंदर वाटतं. तसेच बाबासाहेब मंदिरही आहे, रंगशिळा मंदिरही आहे. आणि या महानुभाव पंथातील जे सण आहेत, जे उत्सव आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं यामध्ये नमूद केलेलं आहे की आषाढी एकादशी आणि श्री छत्रपती महाराजांचा जो जन्मोत्सव आहे त्याविषयी मी त्याच्यामध्ये थोडंफार मार्गदर्शन आहे. कारण की आषाढीला महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून प्रत्येक अनुयायी जो महानुभावपंथी आपले विदेशी लोक आहेत ते सर्व त्या ठिकाणी येऊन स्थानवंदन करतात, देवपूजा वंदन करतात, प्रसाद वंदन करतात. आणि फलटण नगरीमध्ये फक्त महानुभावपंथीच मंदिर आहेत असंही नाही, तर त्यामध्ये आपल्याला इतर मंदिरही त्यात पाहायला मिळतात. त्यामध्ये राम मंदिर आहे, शिंगणापूर महादेव मंदिर आहे, जबरेश्वर मंदिर आहे. तसेच फक्त हिंदू धर्मीय मंदिरं नसून त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं जैन मंदिरही बघायला मिळतात. असं हे फलटण नगरीतील इतर मंदिरांविषयी मी माहिती घेतलेली आहे. आणि फलटणचं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन कोण्या पद्धतीचं आणि कसं आहे त्याच्याविषयी सविस्तर वृत्तांत त्याच्यामध्ये आहे. आणि हा फलटण नगरीचा जो विषय जो आहे यासाठी मी सरांचंही मला मुलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, इतर परिवारांचंही मुलाचं मार्गदर्शन आहे. आणि अशा प्रकारे हा प्रकल्प सादर करतो. धन्यवाद.